तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलंय। पक्षामधील बदलांचे कागदपत्र सादर करा असं आयोगानं नोटिशीत म्हटलंय। अधिवेशनात झालेले बदल आयोगाला प्राप्त नाहीयेत। निवडणूक आयोगाकडून वैध कागदपत्र प्रस्तावांची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच निवडणूक आयोगानं वैध कागदपत्र आणि प्रस्तावांची मागणी केलेली आहे। पक्षामधील बदलांचे कागदपत्र सादर करा असे आदेश सुनेत्रा पवारांना पत्रातून देण्यात आलेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पत्र पाठवले। नक्कीच आयोगाच्या मते 26 फेब्रुवारी 2026 रोजीच्या राष्ट्रीय अधिवेशनात जे ठराव मंजूर करण्यात आले होते आणि त्यानुसार म्हणजे जे आयोगाच्या म्हणण्यानुसार अधिवेशनामध्ये जे बोलवण्यात आलेलं होतं मुंबईमध्ये, त्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती आणि काही इतर पदाधिकाऱ्यांची फेरनिवडणूक झालेली होती। तर आयोगाचं असं म्हणणं आहे की केवळ कलम 18(1) यामध्येच दुरुस्तीचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि इतर जे आहेत मग 6 असेल, 7, 12, 32 आणि 36 मध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलांना मान्यता देणारे आहेत आणि कोणतीही कागदपत्र जे आहेत ते आयोगाकडे नाही। त्यामुळे यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्या संदर्भातले वैध कागदपत्र लवकरात लवकर राष्ट्रीय निवडणूक आयोगाला देण्यात यावे असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव मागवलेले आहेत, तथापि जर पक्ष ती सादर करण्यामध्ये अयशस्वी ठरला तर पक्षाची सुधारित घटना, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय पदाधिकारी आणि इतर जे संघटनात्मक नियुक्त्या आहेत त्याच्यावरती गंभीर प्रश्न जे आहेत ते निर्माण होऊ शकतात। त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की कधीपर्यंत जे बदल करण्यात आलेले आहेत घटनेत त्याचे वैध कागदपत्र पक्षाकडनं कधीपर्यंत देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं, पक्षाकडून काही या सगळ्यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली आहे का सीमा? अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत जे अशा निवडणूक आयोगाला पत्र देण्यामध्ये आणि पत्र रिसीव्ह करण्यामध्ये पुढे असतात, वरिष्ठ नेते नक्की ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण गंभीर प्रश्न आहे, महत्त्वाचं एक पत्र आहे जे निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। कारण जर वैध कागदपत्र जर दिले गेले नाही तर सुनेत्रा पवार यांची जी निवड झालेली आहे त्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात आणि सोबतच जे इतर पदाधिकाऱ्यांची त्या दिवशी निवड करण्यात आलेली होती 26 तारखेला त्या सगळ्या नियुक्त्यांवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकत। त्यामुळे लवकरात लवकर या संबंधित सगळे पत्र देऊन आयोगाने जी मागणी केलेली आहे, ज्या ज्या कागदपत्रांची मागणी केलेली आहे त्याची पूर्तता जी आहे ती करावी लागणार। आता या सगळ्या संपूर्ण या पत्रावरती पक्षात काय नक्की स्पष्टीकरण दिले जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, धन्यवाद सीमा ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय अधिवेशनात झालेले बदल आयोगाला प्राप्त झाले नाहीत असं आयोगानं नोटिशीत म्हटलेलं आहे। तर केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना त्या संदर्भातलं पत्र पाठवलंय। तर यावेळी पत्रात वैध कागदपत्र आणि प्रस्तावाची मागणी करण्यात आलेली आहे। तर ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीला पत्र पाठवलेलं आहे। यावेळी अवैध कागदपत्र आणि प्रस्तावांची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आता सुनेत्रा पवार नोटिशीला काय उत्तर देतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीत अनेक चर्चा सुरू होत्या, मात्र निवडणूक आयोगानं आता एनसीपीला पत्र थेट पाठवलेलं आहे। जवळपास 27 जुलैला हे पत्र पाठवल्याची सुद्धा चर्चा आहे आणि त्यानंतर अधिवेशनात झालेले बदल आयोगाला अजून प्राप्त झालेले नाही आहेत असं सुद्धा पत्रात म्हटलंय। या संदर्भातच राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अमोलजी, केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्यात वैध कागदपत्र प्रस्तावाची मागणी केलेली आहे। मला आता ही चॅनलवर बातम्या कळल्या, मला मीडियातून फोन येत आहेत। मात्र हे पत्र निवडणूक आयोगाने नेमकं कशा करता दिलं ते एकदा जर सांगितलं आपण तर त्यावर बोलणं संयुक्त ठरेल। बरं, जे अधिवेशन झालेलं होतं ना राष्ट्रवादीचं, त्या अधिवेशनानंतर कोणतेही वैध कागदपत्र निवडणूक आयोगाला प्राप्त झाले नाहीयेत असं या नोटिशीत आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाला पत्र शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष ह्या आमच्या सुनेत्रा वहिनी आहेत, त्यांच्या मार्फत ती पत्र
मला तरी वाटते पोहोचवल्या गेले असतील, पण अद्याप हे पत्र कशा करता गेलंय मला माहित नाही, कारण राष्ट्रीय अध्यक्षाचीच निवड त्या ठिकाणी झाली होती. अमोलजी, पक्षामधले जे बदल झालेत ना नजीकच्या काळात, जे काही एकदा एक यादी पाठवली त्यानंतर पुन्हा ती फेरबदल करून दुसरी यादी, पक्षांमधील जे बदल झालेत त्याची कागदपत्र निवडणूक आयोगानं सादर करायला लावली आहेत. ठीक आहे ना, मग निवडणूक आयोगाला जर तशी कागदपत्र हवी असतील तर नक्कीच ते पक्ष पातळीवर दिल्या जातील. पण सध्या तरी एकच सांगतो, तुमच्या चॅनलवरून सर्व महाराष्ट्राला सांगतो की त्या अधिवेशनामध्ये फक्त राष्ट्रीय अध्यक्षांचीच निवड झाली होती, आदरणीय सुनेत्रा वहिनींची. बाकी कुठलीही निवड झालेली नव्हती, ते स्वयंघोषित निवडी होत्या. आणि जर यावर काही खुलासा किंवा काही पत्रव्यवहार करायचा असेल तर निवडणूक आयोगाने तो केला असेल आणि त्याला उत्तर पक्षाकडून म्हणजे अर्थातच सुनेत्रा वहिनीकडून रीतसर दिल्या जाईल. निश्चित, धन्यवाद. आपल्याबरोबर अमोल मिटकरी जोडले गेलेले होते. मात्र आता आपण पाहतोय सुनेत्र पवार यांना निवडणूक आयोगानं पत्र पाठवले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खरं तर अडचणी वाढल्याची सध्या आता चर्चा सुरू झालेली आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात घडामोडीनं सुद्धा वेग आलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय. तर आपण पाहतोय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे पत्र जवळपास जे 26 फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाच्या संविधानामधील 6, 7, 12, 32 आणि 36 कलमांमधील बदलांना मान्यता देणारं पत्र निवडणूक आयोगाला प्राप्त झालं नाही असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या पत्रात करण्यात आलाय. आणि त्यामुळे आता आयोगानं या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्र आणि प्रस्तावाची मागणी केलेली आहे.